जाऊया ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो सुरू आहे। त्यांनी रॅली काढलेली आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। ठाणे महानगरपालिका निवडणुकीला प्रचाराला रंग चढलेला आहे। एकनाथ शिंदे यांची ही रॅली सुरू आहे। लाडकी बहीण माझी लाडका युवा सगळ्यांपुढे अपुला शेतकरी हवा आनंदी महिला ज्येष्ठांना खुपला उच्च शिक्षणाला आता संपूर्ण फी माफ। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्या सोबत जोडलेले आहेत। कुणाल, एकनाथ शिंदे यांची रॅली सुरू झालेली आहे। होम टाउन आहे त्यांचं, अत्यंत प्रतिष्ठेची ठाणे महानगरपालिका एकनाथ शिंदे यांच्यासाठी आहे। जगदीश, एकंदरीत पाहायचं झालं तर एकनाथ शिंदे हे आतापासूनच प्रचाराला लागलेले पाहायला मिळत आहेत। एकंदरीत चेन्नई कोळेवाड्यापासून ते मनोरमा नगरपर्यंत हा संपूर्ण रोड शो जो आहे तो एकनाथ शिंदेचा असलेला पाहायला मिळतोय। सर्वच उमेदवार म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदे हे ग्राउंड फील्ड मध्ये उतरलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे या संपूर्ण रॅलीमुळे फायदा तर होणारच आहे। मात्र शिवसेनेचे ठाण्याची शिवसेना म्हटली जाते आणि एकनाथ शिंदेचा गड म्हणून ठाण्याची ओळख आहे। त्यामुळे ठाण्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी एकनाथ शिंदेची ही रॅली महत्त्वपूर्ण मानली जाते। आता काही वेळातच ते ज्ञानेश्वर नगर या ठिकाणी पोहोचतील आणि त्या ठिकाणी संवाद सभा जी आहे ती एकनाथ शिंदेच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे। जगदीश, कुणाल, कसा प्रतिसाद आहे या रॅलीला? कसे कार्यकर्ते सहभागी झालेत? भाजपचे कार्यकर्ते असतील त्याचप्रमाणे शिवसेनेचे कार्यकर्ते, हे दोन्ही कार्यकर्ते जे आहेत ते या रॅलीला एकत्रित असलेले पाहायला मिळतात। कारण शिंदेच्या रथावर जर आपण पाहिलं तर फक्त शिवसेनेचेच उमेदवार नाहीत तर भाजपचे सुद्धा उमेदवार एकत्रित प्रचार करताना पाहायला मिळतात। त्यामुळे महायुतीचा हा संपूर्ण प्रचार रॅली आहे आणि या सगळ्यामध्ये सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्रित असलेले पाहायला मिळतात। जगदीश जी, मात्र आता कुणाल, कसं वातावरण आहे? तापले वातावरण ठाण्यामधलं? ठाण्यामधलं वातावरण तापलं असं म्हणू शकतो, कारण काही वेळापूर्वीच संजय राऊत जे आहेत ते ठाण्यामध्ये आले होते आणि ठाण्यामध्ये येऊन त्यांनी एकनाथ शिंदेवरती जोरदार हल्लाबोल केलेला पाहायला मिळाला। त्यामुळे येत्या काळामध्ये आज वचननामा देखील ठाकरे गटाचा आणि मनसे आणि राष्ट्रवादीचा जाहीर झालेला पाहायला मिळाला। त्यामुळे आता खऱ्या अर्थाने या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे या सगळ्या संदर्भात काय बोलतायत किंवा प्रवक्ते काय बोलतात त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मात्र खऱ्या अर्थाने ठाण्याच्या रणधुमाळीला सुरू झालेली पाहायला मिळत आहे। ठीक आहे कुणाल, तुम्ही लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल।